नमस्कार, जय हिंद. तर 12 ऑगस्टला सेकंड शिफ्टमध्ये सामान्य विज्ञानाचे कोणते प्रश्न विचारले होते ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न. समांगी मिश्रणाचं उदाहरण तुम्हाला विचारलं आहे. समांगी मिश्रण म्हणजे एकजिनसी मिश्रणाचं उदाहरण. त्यानंतर Mg+क्षार म्हणजे तुम्ही जेव्हा क्षाराशी अभिक्रिया केली तर काय तयार होईल? त्यामध्ये हायड्रोजन रिमूव्ह होते. त्यानंतर NaCl स्थायू का असतो हा प्रश्न होता. ऑक्सिडेशन रिएक्शनवर एक प्रश्न होता की ऑक्सिडेशन रिएक्शनमध्ये नेमकं काय केलं जातं? गतीज ऊर्जा कोणावर अवलंबून असते? गतीज ऊर्जा कोणावर डिपेंड असते? हा एक क्वेश्चन होता. त्यानंतर तुम्हाला विचारलं होतं की कार्बन सायकलवर प्रभावित करणारे किंवा परिणाम करणारे मानवी कृत्य कोणते आहे? नंतर स्थिर गती, ठीक आहे, युनिफॉर्म जी मोशन आहे त्यावरती एक प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर सेम जो प्रश्न आपण नेहमी बघतो फूड चेनचा प्रश्न होता की अजैव विघटनशील पदार्थ सगळ्यात जास्त कोणामध्ये मिळतील, ठीक आहे. नंतर विद्युत धारेभोवती चुंबकीय क्षेत्र कोणावर अवलंबून असते? जर समजा एखाद्या धारेतून विद्युत धारा पास होत असेल, एखाद्या तारेमधून विद्युत धारा जात असेल, तर त्याच्या भोवती जे तयार होतं चुंबकीय क्षेत्र ते कोणावर डिपेंड करतं. ओके. त्यानंतर प्रश्न आहे कार्बन कार्बन कोणामध्ये नाहीये, ठीक आहे. कार्बन कोणामध्ये नाहीये, तिथे तुम्हाला ऑप्शन दिलेले होते, तर त्याचा आन्सर आहे वॉटर. वॉटरमध्ये म्हणजे पाण्यामध्ये कार्बन नसतो, ठीक आहे. प्रजनन संस्थेवर प्रश्न होता की प्रजनन संस्थेमध्ये स्त्रीमध्ये अंडपेशींची जी संख्या आहे दर महिन्याला किती असते किंवा किती अंडपेशी तयार होत असतात, ठीक आहे. नंतर बहिर्वक्र आरसाचा प्रश्न होता. जर तुम्ही वस्तू फोकल लेंथ आणि वक्रता त्रिज्येच्या मध्ये ठेवली तर प्रतिमा कुठे तयार होईल? त्यानंतर एक मशीन जी गिरणी चक्की असते त्याच्यावरचा एक प्रश्न होता की मशीनचं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायचं होतं. सोबतच तुम्हाला थायरॉक्सिनच्या निर्मितीमध्ये काय आवश्यक असतं हाही प्रश्न होता. एकदम सोपा प्रश्न आहे. थायरॉक्सिनला निर्मित होण्यासाठी आयोडीनची आवश्यकता असते. नंतर अंतःश्वसनामध्ये काय केलं जातं? डायफ्रामचे लोकेशन कसं होतं किंवा काय त्याची क्रिया होते हा एक प्रश्न होता. त्यानंतर तुम्हाला एक न्यूमरिकल दिला होता ज्याच्यामध्ये तुम्हाला आर आणि व्ही म्हणजे व्होल्टेज आणि रोध दिलेला होता आणि प्रभार म्हणजे क्यू तुम्हाला काढायचा होता. करंट तुम्हाला इथे आय दिलेला नाही, विद्युत धारा दिलेली नाहीये. तर पहिले तुम्हाला विद्युत धारा काढायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रभार काढता येईल, ठीक आहे. मग इको साऊंड म्हणजे प्रतिध्वनीवर तुम्हाला प्रश्न होता. नंतर आयुपीएसी नेम तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये दिलं होतं. ब्युटेन दिलेलं होतं तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये. तर ब्युटेनचं तुम्हाला आयुपीएसी नेम काढायचं होतं. त्यानंतर प्राथमिक भक्षकावर प्रश्न होता की प्राथमिक भक्षक याच्यामध्ये कोण असेल? तुम्हाला तिथे प्रोड्युसर दिलेलं होतं. त्याच्यानंतर छोटे जे मांसाहारी आहे, मोठे मांसाहारी आहे, शाकाहारी आहे त्यांच्यापैकी प्रथम भक्षक कोण असेल? ठीक आहे. नंतर भौतिक व रासायनिक बदलांवरती प्रश्न होता. ठीक आहे. त्यानंतर बघा वस्तूवरती बल लावल्यावर कोणत्या वस्तूवर जास्त त्वरण बघायला मिळेल? तुम्ही जर वस्तूंवर बल लावताय तर मोठ्या वस्तूवर किंवा छोट्या वस्तूवर कोणावर त्वरण जास्त बघायला मिळेल? नंतर भौतिक व रासायनिक बदलांचे क्वेश्चन होते. हायड्रोजनचे समस्थानिके, ठीक आहे. हायड्रोजनचे किती समस्थानिके? जसं की हेवी वॉटर ज्याच्यात ड्यूटेरियम असतो तो पण हायड्रोजनचा समस्थानिक आहे. हायड्रोजनचे 3 समस्थानिक असतात, ठीक आहे. त्यानंतर कार्याचे उदाहरण होते की तुम्हाला तिथे विधान दिलं होतं की कशामध्ये कार्य झालेलं आहे, ठीक आहे. कार्याचे उदाहरण आहे. त्यानंतर सिम्बॉल म्हणजे प्रतीके कशी लिहिली जातात, ठीक आहे. जसं की आपण कार्बन सी ने डिनोट करतो. मग सी का घेतला आपण कार्बनसाठी? पोटॅशियम आपण के ने डिनोट केलं. ते का घेतो आपण? जसं की जेवढे पण सिम्बॉल आहे ते कशा पद्धतीने लिहिले जातात त्याचं काय रिएक्शन किंवा प्रोसेस आहे, ठीक आहे. तर हे क्वेश्चन होते तुमचे 12 ऑगस्ट शिफ्ट सेकंडचे. या प्रश्नांना चांगला अभ्यास करण्यासाठी आपण दररोज लाईव्ह लेक्चर घेतो. भेटूया 3 वाजता लाईव्ह लेक्चरला. जय हिंद.